नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी सुंदर, सोप्या, सिंपल आणि मनात भरतील अशा आपल्या या सोप्या रांगोळी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्या रांगोळी आवडतील. अगदी सोप्या रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात आपण. तर इथे बघा, मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने अशा 2 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपण असे राऊंड काढून घेतलेले आहेत, गोल गोल, एकामध्ये एक 3 आणि त्याच्या साईडने आपल्याला अशा 3 तुरे काढून घ्यायचे आहेत लाईनचे. तर मी काढते त्या पद्धतीने तुरे काढून घ्यायचे आपल्याला. अगदी सोपी रांगोळी आहे आणि दिसायला खूप सुंदरसुद्धा आहे. तर हे बघा, आपण असे दोन्ही साईडने 3 तुरे काढून घेतलेले आहेत. आणि आपल्या खाली 3 अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत पांढऱ्या रांगोळीने आणि त्यावरती डॉटसुद्धा देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने आपण लाईन ओढून त्यावरती डॉटसुद्धा दिलेले आहेत. आणि लाल आणि पिवळ्या रांगोळीच्या साईडने आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीनेच असे डॉट्स देणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही होती आपली आजची पहिली रांगोळी. नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली. अगदी साधी, सोपी, सिंपल, कुणालाही काढता येतील अशा सोप्या रांगोळी आहेत. तर आपण आता इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर हे बघा, आपण इथे प्लसचं साईन काढून घेतलेलं आहे. तुम्ही डॉट देऊन सुद्धा काढू शकता. 3 आणि 1 असे डॉट द्यायचे. मी बिना डॉटचेच काढलेले आहेत. आणि त्यावरती आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चारी साईडने. आणि ज्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जागा आहे तिथे आपल्याला त्रिकोण काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, चारी साईडने सेम आपल्याला याच पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे. असा त्रिकोण काढायचा आणि त्यावरती 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत लहान लहान. तर आपण चारी साईडने अशा लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडली असेल मैत्रिणींनो. जी रांगोळी आवडली तुम्हाला त्या रांगोळी तुम्ही दारामध्ये, देवघरामध्ये, कुठेही काढू शकता. ज्या अवघड रांगोळी येत नाहीत त्यांच्यासाठी या सोप्या रांगोळी छान आहेत. त्यांना काढताही येतात आणि छोट्या रांगोळी आपल्याला पटकन काढून सुद्धा होतात. अगदी कमी जागेमध्ये सुद्धा या रांगोळी काढता येतात. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक असा राऊंड काढून घेतला आहे आणि दोन्ही साईडने अशा डबल पाकळी काढून घेतलेली आहे. आणि यासुद्धा अशा खालच्या साईडने आणि वरच्या साईडने आपल्याला असे 2 तुरे काढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही अशा रोज नवनवीन रांगोळी पाहायच्या असतील, एकाच व्हिडिओमध्ये आपल्या 6-7 रांगोळी अपलोड करत असते मी. तुम्हालाही आवडत असतील रांगोळी पाहायला, काढायला, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर हे बघा, दोन्ही साईडने आपण तुरे दिलेत आणि खालच्या साईडने एक असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा काढून घेतलेलं आहे. आणि मध्यंतरी आपण असे डॉट्स देऊयात दोन्हीच्या. आणि मधल्या राऊंडमध्ये सुद्धा एक हलकासा आपण छोटासा डॉट देऊयात. आणि जे आपण तुरे काढलेत त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपण डॉट देऊन प्रेस करूयात. तर ही होती आपली तिसरी रांगोळी मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला ही सुद्धा रांगोळी आवडली असेल. तर आपण इथे ती चौथी रांगोळी काढूयात. तर हे बघा, मी मोठा असा डॉट दिला आहे आणि वाटीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेतलं आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला असं चक्र काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपण अशा 2 लाईन देऊन घेणार आहोत. अगदी जवळ लाईन द्यायच्यात आणि त्यावरती आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत 3
तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला असे डॉट्स द्यायचे आहेत. तुम्ही इथे कलरचे सुद्धा देऊ शकता. एका साईडने लाल रांगोळी, एका साईडने पिवळ्या रांगोळीने छान दिसेल. मी इथे पांढऱ्याच रांगोळीने काढलेले आहेत आणि त्याला आपण बोटाच्या सहाय्याने असे मागच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. तर इथे असं छानसं फूल तयार होतं. आणि मी त्याच्या दोन्ही साईडला एका साईडने लाल रांगोळीने डॉट्स देते, एका साईडने पिवळ्या रांगोळीने डॉट्स देते. तर ही सुद्धा अगदी साधी सोपी सिंपल आणि एकदम छोटीशी रांगोळी तयार झालेली आहे. अगदी देवघरात, तुळशीसमोर कुठेही काढली तरी एकदम मनमोहक अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो. पुढची रांगोळी काढूयात आपण. इथे सुद्धा आपल्याला असं प्लसचं साईन देऊन घ्यायचं आहे आणि दोन्ही लाईनच्या मध्ये आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत चारही ठिकाणी. हे बघा, या पद्धतीने. आणि त्याच्यावरती आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची आहे आणि एक तुरा काढायचा आहे वरच्या साईडने. तर चारही साईडने आपल्याला सेमच काढायचं आहे. असं एक लाईन देऊन घ्यायची आणि वरती एक तुरा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने. तर आपण असं साईडला लाल आणि पिवळ्या रांगोळीने सुद्धा डॉट्स देऊन प्रेस करून घेतलेले आहेत. तर ही सुद्धा अगदी सिंपल रांगोळी आहे. कुणालाही पाहून या रांगोळी काढता येतील, एवढ्या सोप्या रांगोळी आहेत. इथे आपण 2 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि आतल्या साईडने कर्व अशा आपल्याला रेषा म्हणजे चौकोन काढून घ्यायचा आहे. आणि यावरती सुद्धा आपल्याला एक असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि आपण जो पहिला चौकोन काढला आहे त्यावरती आपल्याला असे गोपद्म काढून घ्यायचे आहेत चारही साईडने, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, अशाच रोज रोज रांगोळी पाहत राहा. रोज रोज नवनवीन रांगोळी तुम्ही तुमच्या दारात, देवघरात काढत राहा. नवीन रांगोळी शिकत राहा आणि रोज रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या होत्या आजच्या भागातल्या अगदी छोट्या छोट्या कमी जागेत आणि कमी कलर वापरून काढता येणाऱ्या रांगोळी. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. धुरंधराने